महानगरपालिका निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे। मात्र मनसेचे 2 उमेदवार जे आहेत ते कालपासून गायब आहे, नॉट रिचेबल आहे। त्यांचा शोध सुरू आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा, कालपासून तुमचे 2 उमेदवार जे आहेत ते बेपत्ता आहे, काय शोध लागला की किंवा सध्याचं काय अपडेट आहे? काल आम्ही या ठिकाणी असलेल्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणचे निरीक्षक त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। मागील काळात सगळा केडगावचा परिसर बघता तिथं रक्तरंजितच प्रसंग या ठिकाणी घडलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आम्हाला थोडी काळजी वाटली आणि त्या काळजीपोटी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा योग्य तो लवकरात लवकर तपास करावा, जेणेकरून आज 2 दिवसापूर्वी पासून त्यांच्या घरोघरी म्हणजे अज्ञात लोक या ठिकाणी जात आहेत। आम्ही घरच्यांना विचारलं की कोणाचे नावं तुम्हाला माहिती आहे का, ते असे कुठलेही नावं पुढे या ठिकाणी येत नाहीये। पण घराभोवती घिरट्या मारणं, घरी जाऊन उमेदवाराच्या बाबतीत चौकशी करणं, याच्यामुळे कुटुंबीय या ठिकाणी भयभीत झाले। अजूनही दाखल करण्यात आलेलं नाही काय गुन्हा वगैरे? नाही, कुटुंबीय या ठिकाणी आम्ही त्यांना काल आमचे विद्यार्थ्यांचे सुमित वर्मा यांना या ठिकाणी पाठवून त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी या, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, त्या ठिकाणी आपण फिर्याद देऊ आणि योग्य तो तपासाला या ठिकाणी गती मिळेल। आता तुमची पुढची भूमिका काय? कारण आता दुपार 2 वाजेपर्यंतच मुदत आहे, अद्यापही जे गायब झालेले उमेदवार आहेत ते सापडलेले नाही। आम्ही तर कुटुंबियांच्या बरोबर आहोत, कारण इतर पक्षांचं जाऊन द्या, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, हे आमच्या पुढच्या विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे। एक तर आम्ही कोणाला डिवचत नाही, पण डिवचल्यानंतर आम्ही कोणाला त्याच्या पुढं कुटुंबियांसाठी असं किंवा उमेदवारांसाठी आम्ही अंगावर घेण्याची आणि अंगावर जाण्याची सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी खंबीर आहे। तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची काही संपर्क झाला का किंवा त्यांचे काही कानावर या गोष्टी घातल्या? साहजिकच आहे, आपण उमेदवारी देतो त्यावेळेस आपल्या वरिष्ठांना या सगळ्या बाबी लक्षात आल्यानंतर त्यांनी वारंवार या ठिकाणी आमच्या संपर्कात आहे की शेवटी जशी काळजी आम्हाला आहे तशीच मान्य राजसाहेबांना, मान्य त्या पदाधिकाऱ्यांना आहे। ते सर्वजण आम्हाला या ठिकाणी फोनवर संपर्क साधून आहेत की ह्या पुढं आपण या सगळ्या गोष्टीमध्ये काय काय केलं पाहिजे याचंही या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे। तर निश्चितच जे 2 बेपत्ता उमेदवार आहे मनसेचे ते अद्यापही सापडलेले नाही, त्यामुळं आता नेमके तर मनसे काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा कुणाल कुणाल TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।